वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओजस म्हणजे चैतन्य, ऊर्जा आणि तेज. ही केवळ एक संस्था नाही, तर तरुण कलेच्या स्पंदनांना दिशा देणारा एक प्रकाश किरण आहे. 5 वर्षांपूर्वी अवघ्या 19 वर्षाच्या अथर्व चौधरी या युवा कलाकाराने 29 एप्रिल 2021 रोजी ओजसची स्थापना केली. एक असे व्यासपीठ जे केवळ संधी देत नाही, तर कलाकारांच्या कलेला सन्मानपूर्वक मानधनही प्रदान करते. अगदी कमी कालावधीतच ओजसने शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन क्षेत्रातील 500हून अधिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. विविध कार्यक्रम, संगीत सभा, कार्यशाळा व स्पर्धांमधून तरुण गायक, वादक आणि नर्तकांना संधी दिली जाते. दैत्य, आनंद मल्हार, अंबा भवानी या व अशा विषयाधारित कार्यक्रमांद्वारे ओजसने कलेच्या विविध पैलूंना अभिव्यक्ती दिली आहे. नृत्याभिनय ह्या केवळ अभिनयप्रधान अंगावर आधारित एक अनोखी स्पर्धा सुरू करून ओजसने एक नवीन विचार मांडला आहे. कार्यक्रम आणि स्पर्धांसोबतच कार्यशाळांचेही सुयोग्य नियोजन करून ओजस शिक्षण आणि सादरीकरण यांचा सुंदर सेतू उभारते. वर्धापन दिनानिमित्त आयोजित अनुभूती या विशेष कार्यक्रमातून अनेक प्रतिथयश नर्तकांना प्रथमच पुण्यात सादरीकरणाचा मान ओजसने मिळवून दिला आहे. सुश्री हरिणी जीविता, डॉक्टर अपूर्वा जयरामन, श्रीमती मीरा श्रीनारायणन आणि सुश्री अमृता परांजपे यांच्या सादरीकरणांनी रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिले आहेत. अगदी अल्पावधीतच झपूर्झा आणि भारतीय विद्याभवन यांसारख्या नामांकित संस्थांबरोबर उपक्रम राबवून ओजसने आपल्या कार्याची व्याप्ती अधिक दृढ केली आहे. या संपूर्ण प्रवासात ज्येष्ठ गुरुजनांचे मोलाचे आशीर्वाद ओजसला लाभले आणि कलेचा सन्मान आणि कलाकाराला आधार देण्याची ओजसची परंपरा अधिकाधिक बळकट होत गेली. ऊर्जितावस्थेतील कलाकारांना एक सन्माननीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपणही सहभागी होऊ शकता. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गुरुजन यांच्या भक्कम साथीतून ओजसचा हा 5 वर्षांचा प्रवास समृद्ध होत आहे आणि भविष्यातही नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून कलेचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित ठेवण्याचा ओजसचा संकल्प आहे. आपला आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो हीच नम्र विनंती. धन्यवाद.